कुंडलिनी शक्ती मूलाधारामध्ये असते असं म्हणतात, पण ती फक्त मूलाधारामध्ये नसते. मूलाधार हे त्याचं स्विच आहे, मेन. जसं आपण घरामध्ये स्विच बोर्ड असतं त्या प्रकारे मूलाधारामध्ये त्याचं स्विच बोर्ड असतं. पण कुंडलिनी पेशींमध्ये असते. आपलं शरीर पेशींनी बनलं, अनेक पेशींनी बनलेलं असतं. प्रत्येक पेशीमध्ये थोडंसं विज्ञानाच्या भाषेत बोलायचं तर त्याच्यामध्ये गुणसूत्र असतं व्ही आकाराचं. त्या गुणसूत्रामध्ये पुन्हा आणखी सूक्ष्म आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये डंबेल्स आकाराचे जीन्स असतात. त्या जीन्समध्ये पण अशी कुंडल अशी गोल 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 अशी, जर आपण DNA टेस्ट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्यालाच DNA म्हणतात, तर ती अशी गोल गोल अशी कुंडल रचना असते. त्या रचनेमध्ये एखाद्या व्यक्ती जर आपण ती जर टेस्ट केली तर त्याच्यामध्ये आत्ता एक डॉक्टर खुराना म्हणून आहेत, अमेरिकेमध्ये त्यांचं संशोधन चालू आहे, पण त्यांना त्याची कल्पना नाही की ते कुंडलिनीबद्दल संशोधन करतात. तर त्यांनी असा निष्कर्ष लावला आहे की त्या रचनेमध्ये जर आपण बदल केला तर मूर्खाचा विद्वान होऊ शकतो. एखादा साधारण व्यक्ती असेल तो अतिशय विद्वान होईल, उत्तम गायक होईल, उत्तम वादक होईल. तर ही जी रचना असते त्याच्यामध्ये प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव साठवलेला असतो. स्वभावात बदल झाला तर त्या रचनेत बदल होतो, रचनेत बदल झाला तर स्वभावात बदल होतो. आपण जे काही संस्कार घेत असतो ते सगळे तिथे साठवले. ते एक फ्लॉपी डिस्क असते आणि त्याचं मेन स्विच मूलाधारामध्ये असतं. मूल 7 चक्र आपल्या योगशास्त्रामध्ये सांगितले. तर अशा प्रकारे तर ती शक्ती त्या पेशींमध्ये साठवलेली असते. ती शक्ती जागृत करण्यासाठी माऊली म्हणतात की सगळ्यात अगोदरच आपल्याला जे करायचं असेल तर मनावर नियंत्रण आणायला लागेल. मनावर नियंत्रण आणण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला स्वभाव बदलायला लागेल. स्वभाव बदलला नाही तर आपण साधनेमध्ये काहीही प्रगती करू शकणार नाही. आपण वर्षानुवर्षे साधना करत असतो पण कधी असा विचार नाही करत की आपली प्रगती होते का नाही होते. काही अनुभव येतातच येतात. आमचे सद्गुरू योगराज मनोहर हरकरे यांनी काही दिव्य पुस्तकं लिहिली, त्याच्यामध्ये साधना करताना नेमके कोणते कोणते अनुभव येतात ते त्यांनी विशद करून सांगितलेलं आहे. अध्यात्मामध्ये आपले अनुभव सांगू नये असं म्हणतात. याचं कारणही कसं आहे की सगळ्यांना ते सांगून उपयोग नसतो, कारण का जे बुवाबाजी करणारे असतात ते त्याचा उपयोग सामान्य लोकांना फसवण्यासाठी करू शकतात. आणि याच्या व्यतिरिक्त जे साधना करणार आहेत त्यांना त्याचा बोलून उपयोगही नसतो, कारण का त्याचं ते मस्करी करतात. पण असं होता 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 आधीच्या काळामध्ये असं होतं की अनेक लोक सगळे लोक साधना करायचे त्यावेळी, म्हणून एवढी प्रगती झाली की आपल्या देशामध्ये पूर्ण वैदिक परंपरा संपूर्ण जगामध्ये होती. तर ही वैदिक परंपरा पुन्हा येण्यासाठी किंवा ते साधना जाणण्यासाठी एखाद्याला साधना करायची असेल तर त्याला योग्य मार्गदर्शन मिळालं, म्हणून ही आध्यात्मिक रहस्य आमचे जे सद्गुरू आहेत त्यांनी सांगून ठेवले. तर हा जो इतिहास आहे, महापुरुष अनेक जो लोक इथे होऊन गेले त्यांनी साधना कशी करायला सांगितली. सगळ्यात जो सर्वात सुरुवातीला जी वैदिक परंपरा होती ती अतिशय ज्ञानमय परंपरा. विद म्हणजे जाणणे किंवा ज्ञान प्राप्त करणे. अशा प्रकारे जो ज्ञान प्राप्त करून आपल्या जीवनामध्ये ते ज्ञान आणेल, आपल्या आचरणात आणेल, तो वैदिक. या अर्थाने तो खरा वैदिक. या अर्थाने खरंच पूर्ण जग एकेकाळी वैदिक होतं, ज्ञानाची उपासना करणार होतं, शुद्ध. पण असं होता 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 एक काळ असा आला, शुद्ध म्हणजे जशी गंगोत्रीतून निघते शुद्ध पाणी असतं, पण गंगा वाहता 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 एका ठिकाणी जसं कानपूरला आल्यानंतर आपण त्याचं पाणी पिण्याचं दूर, पण त्याच्यामध्ये पाऊलही ठेवणार नाही एवढं घाणेरडं होऊन गेलं. हे कोणी केलं? हे गंगेने नाही केलं, हे आपण केलं. अशा प्रकारे ही जी वैदिक परंपरा होती, ज्ञानमय परंपरा, साधना करणारी, ही परंपरा काही कालानंतर नुसतं कर्मकांड सुरू झालं, बळी देणं सुरू झालं. साधना करायच्या नाही, केवळ पुस्तक वाचायची आणि व्याख्यानं द्यायची, याच्यावर हे सुरू झालं. नंतर मग त्याचा खूप अधपतन झालं. या अधपतनाला बंड पुकारणारा एक महान व्यक्ती, महान योगी सगळ्यात अगोदर जे निर्माण झाले ते गौतम बुद्ध, सिद्धार्थ गौतम बुद्ध, ज्यांनी आपल्या जीवनाचा अर्थ सिद्ध केला होता. सिद्धार्थ गौतम बुद्ध. गौ म्हणजे इंद्रिय, तम म्हणजे वरच्या अवस्थेतील घेऊन जाणारा, सुपरलेटिव्ह डिग्री ज्याला म्हणतो आपण. अशा प्रकारे त्यांनी साधना केल्या होत्या. त्यांनी पाहिलं की वैदिक परंपरेने हे जे चाललंय केवळ बळी देणं, विद्वत्तेचा प्रचार, अभ्यास नाही करायचा, साधना काही नाही करायचं. मग त्यांनी सांगितलं तर दाखवा मला कुठे कोणता तुमचा स्वर्ग मिळतो, दाखवा. स्वर्ग आणि नरक या मानव निर्मित कल्पना आहेत त्या, वास्तविक असं तिकडे कोण नाही. ईश्वर निराकाराच आहे, एक शक्ती आहे. आता जो शोध लागलाय बिग बँग म्हणून एक शोध लागलाय, एक पाश्चात्याचे एक
शास्त्रज्ञ आहेत त्यांनी शोध लावला की एका मोठ्या स्फोटापासून हे पूर्ण जग निर्माण झाले. हे ऋषीमुनींना ठाऊक होतं. तर त्यांनी सांगितलं की स्वर्ग नरक ना ह्या नुसत्या कल्पना आहेत, आपण जर सांगता तर मला सिद्ध करून दाखवा. त्यांनी पण त्यांचं तत्वज्ञान सोपं होतं. एकमेकांना प्रेम करा, बळी देऊ नका, आणि पूर्ण जगाने ते स्वीकारलं. संपूर्ण जगामध्ये त्यावेळी बौद्ध मताचा प्रचार होता, पण बौद्ध मत होतं ते, बुद्ध धर्म नव्हता. बुद्ध धर्म आज झाला. त्यावेळी त्यांनी आपलं मत मांडलं होतं की माझ्या मताने असं वागा म्हणजे तुम्हाला निर्वाण प्राप्त होईल. मग त्याचा प्रचार सुरू झाला. संपूर्ण जग, नोन वर्ल्ड त्यावेळेचं, जपान, इंडोनेशिया, सगळं काही पूर्ण बुद्धमय होऊन गेलं. पण तसं वैदिक परंपरेमध्ये काही अवनती झाली, काही चुका दोष आले, तशा प्रकारे बुद्ध परंपरेमध्ये देखील आले. मग त्यांच्यामध्ये पण स्तूप बांधणं सुरू झालं. मग तिथे प्रत्येकजण जो कोणी संन्यासी घेऊ लागला. अनेक त्यांचे मग ब्लॅक मॅजिक ज्याला म्हणतो आपण, जादूटोणा, अशा प्रकारच्या अनेक गोष्टी सुरू झाल्या. आणि अगदी रसातळाला म्हणजे खूप वाईट अवस्था आली त्याच्यात. ही अवस्था आल्यानंतर पुन्हा एक महापुरुष उत्पन्न झाला, आद्यशंकराचार्य. 16व्या वर्षापर्यंत त्यांना सगळं ज्ञान झालं होतं, असं म्हणतात. समाधी अवस्थापर्यंत सगळं त्यांनी ज्ञान प्राप्त केलं होतं. पुन्हा मग त्यांनी बंड उभारलं संपूर्ण विश्वामध्ये. मग त्यांनी जाऊन वाद केले. त्यांनी असं विचारलं की सांगा मला, ते आता बुद्ध परंपरेनुसार ते आत्मा परमात्मा मानत नव्हते, पण यांनी सगळं सिद्ध करून टाकवलं. हे मोठे योगी होते. वादविवाद केला. मंडन मिश्र नावाचे एक मोठे बौद्ध परंपरेचे विद्वान होते, त्यांनी हरवलं. त्याची कथा फार सुरस आहे, आपण वाचा पुस्तकांमध्ये, की त्यांची जेव्हा वादविवाद झाला होता तेव्हा ते हरले होते. पण त्यांच्या पत्नीने पुन्हा वादविवाद केला. त्यावेळी आद्यशंकराचार्यांनी परकाया प्रवेश करून काही अनुभव घेतले. आल्यानंतर पुन्हा मग वाद जिंकले आणि मग अशा प्रकारे पूर्ण विश्वामध्ये आपल्या वैदिक परंपरेचा प्रसार करून मग ते निघून गेले. 32व्या वर्षी हे सारे संत अगदी तरुण होते. त्यानंतर पुन्हा काही काळ लोटला. पुन्हा वैदिक परंपरेमध्ये काही दोष आले आणि नंतर मग माऊलींना यावं लागलं. माऊलींनी उत्तम ग्रंथ लिहिले आणि त्यानंतर हे अभंग लिहिले. तशा प्रकारे याचा पुढचा जो अनुभव आहे त्याच्यामध्ये कुंडलिनी जागृत झाल्यानंतर नेमकं आपल्याला साधकांना काय काय अनुभव येतात आणि त्याचे टप्पे कोणते कोणते ते आपण पाहूया.
सारखी वेगळी पेटवा सुमनाची सेज शीतळ होती ओळे आगी सारखी वेगळी भेटवा देवकी नंदने दीननावडे गो धनुवाले गुण वारा वाहे गुण दर्पणी पाहता रूप न दिसे दर्पणी पाहता रूप न दिसे वापर देवी बरे मजैसे केले दर्पणी पाहता रूप न दिसे वापर देवी बरे मजैसे केले कुंडलीबद्दल सांगण्यापूर्वी पिंड धर्माबद्दल थोडंसं जाणून घेणं आवश्यक. आपण जरी सर्व हिंदू धर्माचे असलो तरी प्रत्येकाचा धर्म हा वेगळा असतो. पिंड धर्म धारणा धर्म मिथ्याहू धर्मो धारते प्रजा धारणा महत्वाची याच्यात. आता पिंड धर्म समजण्यासाठी एक उदाहरण घेऊ. पिंड धर्म फक्त मानवाचाच नव्हे पूर्ण याच्या यावत सृष्टीसाठी असतो. एखादा दगड आपण घेतला तो वर फेकला गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीमुळे तो खाली आलाच पाहिजे. तो जर खाली आला नाही तर त्याचा धर्म बिघडतो. दुसरा एक वाघ आहे त्याच्यासमोर आपण किती पण छान गवत ठेवलं उपाशी असेल तो खाणार नाही. तो फक्त मांसच खाईल. त्याने जर गवत खाल्लं तर त्याचा धर्म बिघडतो. किंवा तेच गायला लागलं तो किती उपाशी असेल गाय तर ते मांस खाणार नाही. अशा प्रकारे उत्क्रांती सुरू झाल्यानंतर संस्कार ग्रहण करता 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 आपण विशिष्ट एका अवस्थेपर्यंत येऊन पोचतो. अशा प्रकारे आपण मानव योनीपर्यंत येऊन पोचलो. ऑक्सिजन आणि हायड्रोजन हे जर समोर आले तर एकमेकांना पाहत बसत नाही. दे मस्ट कम टुगेदर टू कंबाईन द फॉर्म द वॉटर. त्यांना एकत्र आलं पाहिजे. ते पाणी त्यांनी तयार केलंच पाहिजे. तो त्यांचा धर्माचा ते गुणच आहे. अशा प्रकारे प्रत्येक व्यक्तीचा गुणधर्म वेगळा असतो. काही लोक कर्म मार्गाचे असतात, काही ज्ञान मार्गाचे असतात, काही योग मार्गाचे असतात, काही चिंतन मार्गाचे असतात. ज्ञान भक्ती मार्ग सोपा म्हणतो आपण पण तो अतिशय कठीण आहे. भक्ती मार्गामध्ये आपण एक सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे समर्पण. इथे माऊली म्हणतात ना देवकी नंदने विना ना आवडेल. आपण ज्याला निवडलं त्याच्यासमोर पूर्णपणे समर्पण. आणि आपल्या परंपरेमध्ये वैदिक परंपरामध्ये मुभा आहे. आपण कोणती इष्टदेवता निवडू शकतो. आपल्याला जर इष्टदेवता एवढा 33 कोटी देवतांपैकी आवडली नाही तर आपण दुसरी सुद्धा निर्माण करू शकतो. व्यक्तीला पण आपण आपलं इष्टदेवत ठेवू शकतो. तशा प्रकारे अनेक देवता आहेत आपल्या घरांमध्ये आपण ठेवतो. देवी, हनुमान, गणपती त्यांना पण इष्टदैवत मानतो. पण या ठिकाणी माऊली म्हणतात इष्टदैवत आपण ज्यांची साधना करतो फक्त एकच निवडलं पाहिजे. इतरांच्या आईवडिलांना मान आहे पण माझी आई म्हणजे माझी आई. त्याला पूर्ण समर्पण दिलं पाहिजे. तेच जसे रामदास स्वामी म्हणतात पण तिथे पंढरपूरला गेल्यानंतर पण तिथे पण गेल्यानंतर ते म्हणतात येथे का उभा रामा. म्हणजे विठ्ठलाला म्हणतात येथे का उभा श्रीरामा. म्हणजे तू इथे काय करतोय. त्यांना पण तिथे श्रीरामच दिसला होता. अशा प्रकारे आपलं जे समर्पण आहे
आपली देवता फक्त एकच असली पाहिजे, त्याला पूर्ण काया वाचा मनाने जे काय असेल त्याचेच संस्कार, उठता बसता स्वप्ना जागृती स्वप्नी एकच प्रकारचा संस्कार आपल्याला असला पाहिजे, तर जाऊन ते दर्शन होतं. तसं पाहायला गेलं तर ईश्वर जसं आपण पाहिलं निराकार आहे, त्याला साकार आपण संस्कार असल्यामुळे आपले ते संस्कार झाल्यामुळे त्याचं दर्शन होत असतं मनाच्या अतिउच्च अवस्थेमध्ये, निर्विकल्प समाधीच्या अवस्थेच्या अगोदर. तर हे संस्कार व्हायला लागतात आपल्याला. आता हा पिंडधर्म आपल्या पिंडधर्माप्रमाणे आपण जर निवडला तर भक्ती मार्ग असा आहे, भक्ती मार्गामध्ये समर्पण मार्ग आहे, ज्ञान मार्ग थोडासा किचकट, चिंतन करत जावं लागतं. हे बरोबर आहे की हे चूक आहे, नैतिक अनैतिक, चांगलं वाईट, उच्च नीच, चिंतन करता करता तो साधक. हा मार्ग खूप फास्ट आहे, पण चिंतन करता करता जर त्याला जर मन आपलं शांत करता आलं तर तो समाधी अवस्थेला स्पर्श करू शकतो. सगळ्या साधनेचं हेच उद्दिष्ट आहे की आपल्या मनाला शांत करणं. मन शांत करणं म्हणजेच कुंडलिनी जागृती आहे. एक दिव्य जगामध्ये आपला प्रवेश होतो.